काय आता गुड नाईट. होय, बस ना थोडा वेळ गप्पा मारत. नाहीतर कॉफी करू का? आपण बऱ्याच दिवसात कॉफी पित रात्र नाही जागवली. अरे पण चित्रा आत आहे तिकडे एकटीच. अरे तिला कोणी खातंय का? बिचारी औषधाचा डोस घेऊन झोपली, तर झोपू दे ना तिला निवांत. आपण कॉफी पिऊया, मी आणतो. काय ग, झोपलीस की काय? हो रे, खरंच झोप लागली होती. कॉफी. थँक्यू. आज खूपच दगदग झाली ना तुझी? आदित्य, माझा डिसिजन चुकला नाही ना? कोणता? चित्राला इथे आणण्याचा? अजिबात नाही. का हसलास? काही नाही. मला 1 वर्षापूर्वीची भांबावलेली आणि कोणता निर्णय घेऊ हे न उमजणारी भिरभिरलेली मेघना आठवली. ही मेघना आणि ही आत्ताची कॉन्फिडंट, कोणताही निर्णय अचूक योग्य वेळी घेणारी. किती अंतर आहे नाही? ऍक्च्युली निर्णय घेण्याच्या तळमळीतून काढलेल्या त्या दिवसांनी घडवला मला. माणसं ओळखायला, प्रेमाचा खरा अर्थ ओळखायला शिकवला. फक्त तुलाच नाही काय, मलाही. पण हे तुझ्यामुळे आदित्य. तू आतताईपणे वागला नाहीस. आता मनोजकडे पाहताना पावलोपावली जाणवतंय मला. म्हणजे तुलना नाही करत आहे मी, करूही नाहीये. स्वभावाबद्दल बोलते. तू खूप धीराने आणि संयमाने वागलास, म्हणूनच हे घडू शकलं. खरं तर तू पहिल्याच रात्री मला सगळं प्रामाणिकपणे सांगितलंस ना, त्याच्यामुळे शक्य झालंय सगळं. ही सगळी उजळणे किती गोड वाटते नाही? यस. आणि ही अशी उजळणी नेहमीच आपल्याला असं ताजतवानं करून जाते. स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या चित्रा, काय ग? काय झालं? काही नाही ग, पाणी संपलं होतं ना, म्हणून पाणी घ्यायला आलेत. थांब, मी घेते. तू जाऊन झोप बरं. नाही, 1 मिनिट थांब, मी घेऊन जाते तुला बरोबर. 1 मिनिट. चल. गुड नाईट. गुड नाईट.
गुड नाईट. गुड नाईट. सावकाश. वेडी, तू कशाला बाहेर उठून आलीस? पाणी हवं होतं तर सांगायचं ना मला, मी आणून दिलं असतं. आणि सॉरी, तुझ्यासाठी ठेवलेल्या तांब्यातलं पाणी संपलंय, लक्षात नव्हतं माझ्या. मेघना प्लीज, अगं लाजवू नकोस मला. बरं, त्याबद्दलही सॉरी. ठीक आहे. अगं जरा कॉफी पीत गप्पा मारत बसलो होतो. एरवी वेळच मिळत नाही ना आदित्याला. सकाळी जातो तो, रात्री येतो. बरं, एनिवे तू झोप शांत आणि लवकर बरी हो. आपल्याला एक्झिबिशनचं काम करायचंय ना. हो. गुड नाईट. गुड नाईट. तू येऊ का आत? अरे असं काय विचारतोयस? ये ना. नाही तसं नाही. तुमच्या परवानगीशिवाय माझ्या आयुष्यातलं पान सुद्धा हलू शकत नाही. चित्र आहे ना इथे? हो आहे ना. ये. मनोज, तू चित्रा, तुला आपल्या घरी राहायला आवडत नसेल तर असं स्पष्ट सांगण्याची हिंमत का नाही करत तू? माझी पाठ वळली की लगेच देसाईवाडीत धावते. मनोज, डोकं जरा शांत ठेव रे बाबा. मी तुला मागच्या भेटीत म्हणालो होतो ना, रागाच्या भरात आपण काय बोलतो माणसाला भान राहत नाही. म्हणालो होतो ना मी तुला. फक्त तुम्हीच नाही हो नाना, प्रत्येक जण मला उपदेशच करतोय. आणि माझ्या जगण्याचा रिमोट कंट्रोल देसाईंकडे राहावा असं कदाचित चित्राला वाटत असेल, पण असं मला वाटत नाही. उठ म्हटलं की उठा, बस म्हटलं की बसा, असं जगणं मला जमलं नाही आणि जमणारही नाही. तुझा फार मोठा गैरसमज होतोय मनोज. तू तर बोलूच नकोस. स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवून मी माझ्या बायकोशी कसं वागायचं हे सांगायचा प्रयत्न केलास तू. विसरलास का? मी आलो तो का तुला सांगायला मेघनाशी कसं वागायचं ते? मनोज, हे काय बोलतोयस तू? अरे वा, तुलाही असंच वाटतं ना की मी चुकीचं बोलतोय? बरोबर आहे. आदित्य म्हणेल ते ब्रह्मवाक्य आहे तुझ्यासाठी. मी तुला स्पष्ट सांगितलं होतं चित्रा, आपल्या घरी आपण ठरवू तसं वागायचं. पण तुला देसाईवाडीत आल्याशिवाय चैनच पडत नाही ना. तुला विचार करता नाहीये तिथे आल्याशिवाय, कारण तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. मी कमवलेल्या पैशांबद्दल तुला संशय वाटतो. मी रात्रंदिवस काम करतो तर तुला असं वाटतं की मी तुला वेळच देत नाहीये. मी आतोनात जेव्हा प्रयत्न करतो लवकर घरी येऊन तुला भेटायचा, तर तू देसाईवाडीतच असतेस. म्हणून शेवटी मी तुझ्याकडनं प्रॉमिस घेतलं की ह्या पुढे तू देसाईवाडीत पाऊल टाकणार नाही. पण ते मोडून पण तू इथेच. वा, काल रात्री आदित्य तुला बाईक वरून घरी काय सोडायला येतो, पण आज पाहतो तर तू परत इथेच. मग इथेच राहा ना, इथेच राहा तू. मनोज, चित्राला मी इथे आणलंय कारण तिला खूप ताप चढला होता. तिला घरी एकटं टाकणं मला तरी शक्य नव्हतं. आणि आज रात्री तू पुण्याहून परत येशील की नाही याचीही काही खात्री नव्हती. मी आटोकाट प्रयत्न करीन येण्याचा असं सांगितलं होतं मी हिला. सांगितलं होतं की नाही?
हो, पण मनोज तू आत्ता रात्री 2 वाजता आलास. तिला घरी एकटं टाकणं शक्य नव्हतं मला. डॉक्टर तर म्हणाले पूर्ण विश्रांती घ्या, नाही तर ऍडमिट व्हा. मग व्हायचंच नाही ऍडमिट. की तुला असं वाटलं की मला हॉस्पिटलचा खर्च परवडणार नाही? स्वतःच्या नवऱ्याबद्दल प्रेम नाही, विश्वास नाही, अभिमान तर नाहीच नाही. त्यामुळे मला ना आता कळून चुकले चित्रा की तू ही अशीच वागणार आहे. तुझ्यासाठी सगळ्यात महत्वाची देसाईवाडी आहे. माझी पाठ वळली की तुझा पाय घरी टिकतच नाही, मोकाट सुटतेस तू. बस मनोज, बस आता. तुम्हा नवरा बायकोतले आरोप प्रत्यारोप चालू होते तोपर्यंत मी काही बोललो नाही. बोललो का? पण आता तू मर्यादा ओलांडतोयस. तिच्या वर्तणुकीबद्दल संशय घेतोस. अरे मालक नाहीयेस तू तिचा, नवरा आहेस, जोडीदार आहेस. आदराने बोल तिच्याशी. तिचं वागणं तसं नाहीये ना, पण आदर वाटावा असं. मला दिलेलं प्रॉमिस मोडून तू इथे आली. माझ्या दृष्टीआड काय करत असेल हे मला कसं कळणार? मनोज, इनफ इज इनफ. अरे एकदा सांगून तू थांबतच नाहीयेस. तिच्या चक्क चारित्र्याबद्दल संशय घेतोयस तू. हे बघ, तू तू आता काही बोलू नकोस. तू आता चिडलेला आहेस. ऐक माझं. तू तू घरी जा, डोकं शांत कर आणि मग ये. जा. चल चित्रा. नाही, तिच्या चारित्र्यावर संशय घेतलायस तू. तू तिची माफी मागितल्याशिवाय ती तुझ्या बरोबर येणार नाहीये. चूक चित्राची आहे, माफी तिने मागावी, नाहीतर राहावं इथेच कायमचं. तिच्या मनात जर का माझ्यासाठी काही नसेलच तर काय उपयोग आहे तिने माझ्यासोबत येऊन? गुड बाय चित्रा. तुझ्या आणि माझ्यात जे काही होतं ना ते आज तू संपवलेस, एवढं लक्षात ठेव. आता राहा खुशाल इथेच. मनोज, तू चहा. बिचारी, काल नाना नसते ना तर मनोजची सुटका नव्हती माझ्या तावडीतून. सगळा एकदम गुंतच होऊन गेला. आता पटतं यार मला. यांच्या प्रेमावर विश्वास ठेवून मीच पुढाकार घेतला यांचं लग्न लावण्यासाठी, आणि आता हे असं झालं. तरी तू मला किती वेळा सांगायचा प्रयत्न केलास, पण तेव्हा मी वाद घातला तुझ्याशी. आणि आता खूप गिल्टी वाटतंय. झालं ते झालं. आता तू स्वतःला दोषी नको समजूस. आपण बघूया हे कसं सोडवायचं ते. हा, प्लीज काळजी करू नकोस. बरं चल, तू आवर. तुला ऑफिसला जायला उशीर नको. आलेच. बाबाजी, माधवी, पार खचून गेलोय हो मी. ज्या दिवशी मेघनाने त्या विचित्राच्या नरड्यात तो बाबाजींचा स्पेशल प्रसाद घातला ना, त्या दिवशीच मला लक्षात आलो हो, काहीतरी महाभयंकर घडणाऱ्या पाल चुकचुकली हो. तेव्हाच वाटलं होतं ही विचित्र आता कायमची देसाईवाडीत राहणार.
तो दाढीवाला बरोबर म्हणत होता हो. काय गरज आहे त्या विचित्राला उठसूट देसाईवाडीत यायची? कुठल्याही नवऱ्याला राग येणारच ना जर आपली बायको दुसऱ्याच्या तंत्राप्रमाणे वागली चालली तर. आणि आपल्या मेघना त्या धन्य आहेत, हौसेने घेऊन आलाय त्यांना परत. अहो ती तापानी फणफणली होती, एकटीला कसं सोडणार तिथे? तो मनोज सुद्धा पुण्याला गेलाय. अहो मग विजया ताईंना घेऊन जायचं आणि राहायचं ना त्या विचित्राच्याच घरी. म्हणजे काय, तिकडे तिची सेवाही झाली असती आणि इकडे देसाईवाडीत ही सगळी भानगड पण झाली नसती. मला नाही वाटत तो दाढीवाला परत आता त्या विचित्राला आपल्या घरी नेईल. एक नंबरचा खडूस आणि स्वाभिमानी माणूस आहे तो. विचित्रानेच आता काहीतरी व्हायला पाहिजे आणि विचित्रा आपणहून परत गेली पाहिजे बाबाजी. निघालास तू? हो, काही काम होतं का? अरे नाही, मी ऍक्च्युली गाडी काढत नाही आज. मला सोडशील? मी सांगतो तिथे. येस बॉस. अरे पण येतानाच काय? नाही येतं नाही मी, अरे गणेश बरोबर येईन. ओके. 5 मिनिट आहेत ना का लगेच निघायचंय? अरे हो, होऊ दे तुझं चहा. त्या मनोजनी काल डोकं फिरवलं रे. एक ना सणसणीत वाजवायशी वाटत होती. मॅनर्स नाहीत, काही नाहीत. रात्री 2 वाजता तमाशा करतो इथे. बरं 4 चौकात स्वतःच्या बायकोशी कसं वागावं हेही त्याला कळत नाही. चित्राचा चेहरा बघितलास कसा झाला होता? पण आधी नानांनी जे केलं ना ते बरोबर केलं. म्हणजे त्या माफीवरती तिला त्याच्याबरोबर पाठवण्यात काही अर्थ नाही रे. आणि जोपर्यंत त्याचा ऍटिट्यूड बदलत नाही ना तोपर्यंत त्याच्या आयुष्यात काही होऊ शकत नाही. आणि मला वाटत नाही इतक्या सहजासहजी त्याचा ऍटिट्यूड बदलेल. आलोच मी. चल निघायचं ना? चला. हे सगळं काय चाललंय काहीच कळत नाहीये. मनोज अतिरेकी आहे का? नाही तर काय. आणि तुला सांगू का, चित्रा कशीही वागली ना तरी त्याला पटत नाहीच. देसाईवाडीत यायचं नाही म्हणे. म्हणजे काय, या वागण्याला काही अर्थ आहे का? अरे प्रेम आहे ना त्याचं चित्रावर, मग असं कसा वागू शकतो तो तिच्याशी? ऍक्च्युली मनोजचं डोकं कधी आणि कसं चालेल याचा काही नेम नाहीये. मलाही मनोजचं वागणं अजिबात आवडलं नाही. तो चित्राची स्पष्ट शब्दात माफी मागत नाही तोपर्यंत मी तरी चित्राला इथून जाऊ देणार नाही. चित्रा, अगं मान खाली घालावीस असं तू काहीच केलेलं नाहीस चित्रा. पण नाना, माझ्यामुळे सगळ्यांना इथे किती मनस्ताप होतोय. मनोजनी मला कळतंय सगळं. तुला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे, पण तू आता या कशाचाही अजिबात विचार करू नकोस. तुझं आणि मनोजचं नातं कसं सुधारता येईल याचा फक्त विचार कर. आणि त्यासाठी थोडं कठोर होण्याची गरज आहे बाळा. मनोज हुशार आहे, मुळात चांगला आहे. त्याच्या आता मानापमानाची कल्पना थोडं विचित्र आहे. मुळात अहंकार भरलाय मनात. तो जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत त्याचं स्वतःचं आणि तुम्हा दोघांचं आयुष्य कठीण आहे. मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे त्याच्यावर.
तो इथे म्हणजे काही वागला ते सगळं विसरून जाऊन तू परत धावत त्याच्याकडे जायला तयार आहेस, पण असं करू नकोस. हीच वेळ आहे कठोर होण्याची. हं? तू गाय वासरांना पाहिलं असशील ना? होती की गावाला तुमच्याकडे गाय, हो ना? तुला आठवत असेल वासरू कधी कधी गायीजवळ खूप दंगा करतं. गाय एक दोनदा बघून घेते आणि मग मध्येच एकदम शिंग उगारून त्याला अशी ढोशी देते ना की ते एकदम लटपटच. असं वाटतं आता हे तोल जाऊन पडतं की काय, पण लगेच ते सावरतं आणि शहाण्यासारखं उभं राहतं, अजिबात दंगा न करता. मनोजला शहाणपण यायला हवं असेल तर अशा एखाद्या ढोशीची गरज आहे. धीर धर, मन कठोर कर, त्याला त्याची चूक कळेपर्यंत इथून हालू नकोस. जोपर्यंत मन ओली आहेत, शिंग मऊ आहेत, तोपर्यंतच वळण लागेल. एकदा मन कोरडं झालं, शिंगांना धार आली की मग फक्त जखमा होतात. संयम ठेव, धीर धर. समजेल त्याला त्याची चूक, तो येईल तुला परत न्यायला. तोपर्यंत ठाम उभी राहा. पड आता थोडा वेळ. ताप उतरलाय ना आता? पुन्हा उलटायला नकोय ना? पड, थोडा वेळ पड जरा. बरं वाटेल तुला.